थेट जाऊयात पुण्यामध्ये। विशाल अग्रवाल यांना आता कोर्टामध्ये हजर करण्यासाठी नेलं जात आहे। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांची चौकशी झाली आणि आता त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं जातंय विशाल अग्रवालला। विशाल अग्रवाल हे पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत आणि अगदी काही पुढच्या मिनिटांमध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पुणे कल्याणीनगर कार अपघात हे प्रकरण आहे। विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा याच्या बेदरकार गाडी चालवण्याने 2 तरुणांचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणामध्ये आता पुणे आयुक्तालयामधून त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आता कोर्टामध्ये नेलं गेलंय। पुढच्या काही मिनिटांमध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ते कोर्टात पोहोचणार आहेत आणि पुढची कारवाई सुरू होणार आहे। ही पुणे पोलीस आयुक्तालयामधली दृश्य आहेत। इथूनच विशाल अग्रवाल यांना आता कोर्टामध्ये नेलं जात आहे। मिकी घई या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर एकीकडे ज्युनियर कोर्टामध्ये त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे आणि दुसरीकडे आता त्याच अल्पवयीन वेदांत अग्रवाल याचे वडिलांना विशाल अग्रवाल यांना पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केल्यासाठी पुणे पोलीस आता कोर्टात पोहोचतील पुढच्या काही मिनिटात। जर आपण बघितलं तर आताच त्यांना काही वेळापूर्वी आयुक्तालयात या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। स्वतः डीसीपी एसीपी या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी त्यांची काही विचारपूस करत होते, कारण ज्या पद्धतीने त्यांनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केलेला होता, ती गाडी असेल किंवा इतर माहिती, आणि त्याचबरोबर आता जे प्रयत्न सुरू आहेत की अडल्ट प्रूफ करत त्यांना या ज्युनियर कोर्टासमोरून ही केस थेट मुख्य कोर्टासमोर आणावी आणि जी काही शिक्षा देता येईल अशा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत। मात्र जर आपण बघितलं तर प्रचंड प्रेशर देखील पोलिसांवर दिसतोय, कारण या केसमध्ये सुरुवातीला ज्या पद्धतीने पोलिसांकडून हलगर्जी करण्यात आलेली होती ती आता कुठेतरी ते दुरुस्त करताना दिसत आहेत। याच्यामध्ये काही कलम देखील वाढवण्यात आलेली आहे, कारण कोर्टात आता ज्या पद्धतीने ही सगळे युक्तिवाद पोलिसांच्या बाजूनी वकील करतायत ते देखील त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत। आणि आता विशाल अग्रवाल यांना देखील कोर्टात नेलं जातंय शिवाजीनगर कोर्टामध्ये। या संदर्भात आता परत एकदा युक्तिवाद होणार आहे। पोलिसांनी तयारी दर्शवली की जवळपास आम्हाला 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळावी, यासाठी पोलिसांनी तयारी केलेली आहे। त्या पद्धतीने पूर्ण कागदपत्र देखील तयार करण्यात आलेले आहेत। मात्र आता पाहणं महत्त्वाचं असेल की कोर्टाकडून किती दिवसाची पोलीस कस्टडी दिली जाते, जेणेकरून पुढचा तपास आणखीन पोलिसांना सखोल जाऊन करता येईल। अमोल, पुढची आता कोर्टातली कारवाई कशी असेल? अमोल, जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने माहिती असताना देखील आपला मुलगा अंडर एज आहे, त्याला गाडी दिली, त्याचबरोबर तो दारू पितो हे देखील माहिती असताना तो पार्टीसाठी गेलाय, तेव्हा सुद्धा त्याच्या वडिलांनी त्याला ही गाडी दिलेली होती। याचाच आधार घेत स्वतः पोलिसांनी त्याच्या वडिलांना विशाल अग्रवाल यांना अटक केलेली होती आणि असेच वेगवेगळे पुरावे कोर्टाच्या समोर दिले जाणार आहेत। निश्चितच आता हे कोर्टासमोर हे पुरावे सादर केल्यानंतर पुढची कारवाई नेमकी कशी होते, कोर्ट काय निर्णय देतं ते पाहावं लागेल। अपडेट घेत राहू मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।